चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ घेत आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे तो शालार्थ आयडी घोटाळ्या संदर्भातच आहे. बोगस शालार्थ आयडी घोटाळ्या संदर्भात आपण अनेक दिवस आणि अनेक सिरीज आपण चालवल्यात आणि यामध्ये आता तपासाचा कुठेतरी भाग होता आणि या तपासाच्या भागामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि ज्याच्यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या होत्या तो भाग म्हणजे SIT. SITची मागणी सुरुवातीपासून होत होती आणि या मागणीचं काय झालं हाच प्रश्न आता सर्वांच्या मनामध्ये आहे. अनेकांचे देखील आम्हाला फोन येतात, मेल येतात आणि अनेकांच्या चर्चा असतात, की जी SIT स्थापन झाली, ज्याची मागणी आपण स्वतः करत होतो, त्या SITचं आता झालं काय? ती SIT काय करत आहेत? त्याचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? त्याचा अहवाल काय आहे? तो अहवाल कधी जमा होणार आहे? अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांचे होते आणि याच प्रश्नाला घेऊन आणि याच प्रश्नाला एक पुढे जात एक व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर हा आणत आहेत आणि त्यामध्ये अनेक प्रश्नांचा उलगडा होणार आहे. हा जो व्हिडिओ आहे यामध्ये आम्ही SIT काय काम करत आहेत, कशा पद्धतीने काम करत आहेत आणि आता त्याला जी मुदतवाढ देण्यात आलेली होती त्याची आजची एक शेवटची तारीख आहे आणि आता त्यांना अहवाल शासनाकडे सादर करावा लागणार आहेत. त्यामुळे या अहवालामध्ये काय आहेत, त्या अहवालामधल्या शिफारसी काय आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि आज आज 7 तारीख आहे आणि 7 तारीख हे शेवटची तारीख देण्यात आलेली होती. या SITला जवळपास आतापर्यंत 4दा मुदतवाढ मिळाली होती. पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुणगिलवार सर या SITचे प्रमुख होते आणि या प्रमुखांची बदली मागच्या 1.5 ते 2 महिन्या अगोदर हे राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यामध्ये सचिव या पदावर झाली. त्यामुळं SITचा जो तपास आहे हा कोणाकडे राहावा यांनी अध्यक्षपदाचा कारभार जो पुणगिलवार सरांकडे होता तो त्यांनीच कायम करावा का हा प्रश्न होता. त्या संदर्भामध्ये शासनानं पत्र काढलं आणि यामध्ये स्पष्टता देत असं सांगितलं, की जे जुने SITचे अध्यक्ष होते तेच त्यावर कायम राहतील आणि त्यांनी आपलं काम पूर्ण करावं आणि परत मुदतवाढ देत 8 ऑगस्टपर्यंत त्यांना अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. आता अहवाल सादर करण्यास शासनानं सांगितल्यानंतर अहवाल तयार झाला आहे का? अहवाल जर का तयार झाला असेल तर त्यामध्ये कुठल्या बाबींचा समावेश आहे, कुठल्या शिफारशी आहेत, कशा पद्धतीनं कारवाई होईल हे सर्व आता प्रश्न आहेत. त्यामुळं अजूनही शासनापर्यंत अहवाल गेला नसल्याची माहिती आहे. परंतु या अहवालामध्ये काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं बघणं आहे. या आमच्या सूत्रांनुसार जी माहिती येत आहे त्यामध्ये अनेक तक्रारी SIT पर्यंत गेलेल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून तक्रारी त्यांच्यापर्यंत गेलेल्या होत्या. परंतु फक्त 3 लोकांचीच ही समिती होती आणि त्यांनी त्यांचा एक आराखडा तयार केलेला होता, की त्यांनाच कुठल्या पद्धतीची माहिती पाहिजे होती, ते सर्व माहिती त्यांनी ऑनलाईन पद्धतीने जमा केली. आता ऑनलाईन पद्धतीने जे माहिती त्यांनी कलेक्ट केली, ते सर्व त्याचं बायफर्गेशन या मधल्या काळामध्ये झालेलं आहे आणि कुठल्या-कुठल्या भरत्या कोणी 2012 नंतर करण्यात आलेल्या आहेत, याची सर्व माहिती प्रत्येक शाळांकडून त्यांनी घेतली. ही माहिती घेतल्यानंतर त्याचं सॉर्ट आउट करण्यात आलं आणि त्याचं व्हेरिफिकेशन देखील करण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळं आता या अहवालामध्ये ज्या शाळा दोषी आढळलेल्या आहेत, ज्या शाळांमध्ये तफावती किंवा जे आवक-जावकच्या नोंदी असतील किंवा 2012 नंतर भरती केले, शाळांमध्ये भरती केले मात्र शासन दरबारी नोंद नाही, फक्त जिल्हा स्तरावरूनच त्यांचे पगार काढण्यात आले वेतन अधीक्षक पथकाकडून. अशा पद्धतीच्या ज्या काही त्यांना तपासामध्ये ज्या आढळल्या अशा संस्थांची एक वेगळी यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे आणि ही जी यादी आहे ते शासनाला त्या शासनाकडे ते सुपूर्द करण्यात येणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाईची शिफारस त्यामध्ये राहणार असल्याची माहिती आहे. आता या संस्था कोणकोणत्या आहेत याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देखील पुढं 2-3 दिवसांमध्ये आणू. कारण जर का या अहवाल शासनापर्यंत आला तर शासनापर्यंतचा आलेला अहवाल हा देखील आमच्या हाती लागण्याची शक्यता आहेत आणि सूत्रांकडून हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आणू. त्याच पद्धतीने या ज्या संस्था राहणार आहेत, या वर नंतर कारवाई कशा पद्धतीने होईल? काहींचं म्हणणं असं आहे, की विभागीय स्तर किंवा जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या समित्या नेमल्या जाईल आणि शिक्षण उपसंचालकांच्याच मार्गदर्शनामध्ये पुन्हा याच पद्धतीच्या सुनावण्या घेण्यात येईल. त्यामुळं अनेकांचा जो आक्षेप आहे, की शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीत तुम्ही सुनावणी घेऊ नका, कारण त्यांचेच हात यामध्ये ओले झालेले आहेत आणि त्यामुळे ते कशा पद्धतीने न्याय देईल हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता शासन काय निर्णय घेते या अहवालावर हे बघणं महत्त्वाचं आहे. आणखी या अहवालामध्ये काय आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं. परंतु
काही संघटनांचा देखील असा आरोप आहे की हा जो अहवाल आहे किंवा ही जी एसआयटी आहे या एसआयटीने काहीच काम केलेलं नाही. ही एसआयटी मॅनेज झालेली आहे असा देखील आरोप काही संघटनांनी, मुंबईच्या शिक्षक संघटनांनी खास करून केलेला आहे. आणि ते वारंवार त्यांनी एसआयटीच्या भेटी दिलेल्या आहेत. पुणगिलवार सरांपर्यंत ते भेटी दिलेल्या आहेत. त्यांनी अनेक संस्थांची प्रकरणं एसआयटीच्या हवाले केलेत, परंतु एसआयटीने कुठलाही तपास त्यांचा केलेला नाही असा देखील आरोप त्यांचा आहे. त्यामुळे एसआयटीने खरोखर त्यांच्या जो प्रकरण आलेले आहेत त्या प्रकरणांचा चौकशी केली का? परंतु एसआयटीचं म्हणणं असं आहे की त्यांच्यापर्यंत जे काही प्रकरण आलेले आहेत, हे प्रकरण तर आहेच, हे स्थानिक पातळीवरचे प्रकरण आहेत. एसआयटीला संपूर्ण राज्याचा अभ्यास करून अहवाल तयार करायचा आहे आणि या अहवालामध्येच त्यांना शासनाकडे तो अहवाल द्यायचा आहे. त्यामुळं एसआयटीने आपली कालमर्यादा किंवा त्यांना जे नियोजन केलेलं आहे त्या निकषानुसारच काम करायचं आहे. त्यांनी जे प्रश्न तयार करून दिलेले त्या प्रश्नांचीच त्यांना माहिती घ्यायची आणि त्या आधारावर त्यांना अहवाल तयार करायचा आहे. त्यामुळे या प्रकरणांचा तपास ती एसआयटी करणार नाहीत असं देखील काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु जो आरोप शिक्षक संघटनांनी लावलेला आहे, ज्यामध्ये जे तक्रारी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या त्या तक्रारींचं काय झालं, एसआयटीने त्या तक्रारींची दखल घेतली का, हे देखील बघणं महत्वाचं आहे. त्यामुळं काही शिक्षक संघटनांचा जो आरोप आहे त्याच पद्धतीने हे शिक्षक ही जी एसआयटी आहेत ही मॅनेज झाली आणि त्यामुळे या तपासामध्ये देखील काहीच येणार नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हे बघावं लागणार आहे की या एसआयटी मध्ये काय येणार आहेत. तर एकंदरीत आजची शेवटची तारीख आहे. उद्यापर्यंत शासनाला एसआयटी कडून अहवाल अपेक्षित आहेत. शासन एसआयटी कडला आणखी जाब विचारते की शासन आणखी त्यांना मुदतवाढ देते हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत 4दा मुदतवाढ दिलेली आहे. आणखी 5वी मुदतवाढ देते का हे बघावं लागणार आहे. म्हणून आता आपण एसआयटीचा अहवाल, शासनाची भूमिका याकडे जर का लक्ष दिलं तर सर्व गोष्टी क्लिअर होऊ शकते आणि याच्या 2-3 दिवसांमध्ये एसआयटीचा अहवाल जर का आमच्यापर्यंत आला आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या संस्थांची नावे समाविष्ट आहेत आणि त्यांच्यावर काय शिफारशी केलेल्या आहेत कारवाईसाठी हे बघणं महत्वाचं आहे. आणि ते जर नावं आमच्यापर्यंत आली तर आम्ही देखील तुम्हाला नेमकी बातमी देत राहूत आणि आतमधील बातमी आम्ही तुमच्यापर्यंत देत राहूत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या एकंदरीत प्रकरणाविषयी आणि एसआयटीच्या शिफारशी आणि एसआयटीच्या अहवालाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.